एवढी फुल एनर्जेटिक सकाळ कोणाकडे असते का? पण बघा आमच्या घरी एकदम फुल एनर्जेटिक सकाळ असते. इकडे रमाबाळाचा डान्स सुरूच होता आणि बाबा तिच्याकडून डान्स करून घेत होता. रमाचा मामा पण आला होता गावाकडून, त्यांचं थोडंसं काम होतं म्हणून ते आले होते. मग रमाबाळाला मी आंघोळ वगैरे घातले आणि काकाकडे देऊन टाकलं. काकाला म्हटलं तू सांभाळ, तोपर्यंत मी बाकीची कामं करायला घेते. तर काका तिच्याबरोबर खेळत होता, तिला हसवणं चाललं होतं. तेवढ्यातच तिला आलं रडू. मग तिला परत घेऊन बसले मी आणि नंतरनं तिला फ्रेश वगैरे केलं परत एकदा आणि नंतर मी तिच्यासोबत खेळत बसले. मग बापाची वाट बघत होतो आम्ही, कारण की आम्हाला जायचं होतं दुकानात. थोडंसं सामान घ्यायचं होतं मला, त्यामुळं आम्ही गेलो होतो दुकानात. तर गाडीची डिक्की लावताही येत नाही मला आणि उघडता पण येत नाही, त्यामुळं गाडी माझ्या हातात देत नाही कोण, याच कारणाने. तर मग ते म्हटले तुला येत नाही तर चल चालत नेतो. तर त्यांनी गाडी तिकडेच लावली आणि आम्ही चालत गेलो भाजी आणायला. तर भाजी काय घ्यायची, रमासाठी खास भाजी घ्यायला आलो होतो आम्ही, पण तिच्यासाठी काहीच भेटलं नाही आम्हाला. म्हटलं चला आपल्यासाठीच भाजी घेऊयात. मग भाजी मी घेत होते तेवढ्यातच बाबा आणि रमा बघा कुठे चालले, तिकडून गपचूप निघून तर चालले होते ते पलीकडं. तर तिकडे काय बघा, तिकडे पिझ्झाचा स्टॉल लागला होता तर तिकडे गेले ते दोघं. म्हटलं चला मी पण येते तुमच्या मागे मागे. मग रमा बाळाला तर फुल पॅक केलं होतं, कारण थंडी, जोरदार थंडी आहे पुण्यामध्ये आजकाल. मस्त असा बर्गर घेतला तिथं खायला आणि रिटर्न निघालो. तर चालत का आणलं होतं तर यासाठी मी अगोदर बोलले ते खोटं, कारण की खूप ट्रॅफिक झालं होतं म्हणून. तर घरी पोचल्या सगळं सामान काढून ठेवलं पहिल्यांदा. माझ्याकडं काजळ पेन्सिल वगैरे संपली होती, पिना वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून मी त्या घेऊन आले येता. तर बाकीचे कामं करायला घेतले. घेवडा सोलून ठेवला, कारण की सकाळी मला घेवड्याचं कालवण करायचं होतं म्हणून. तर इकडे बघा एक त्यात तुरीची शेंग सापडली. आमच्या गावाला खूप तुरीची झाडं असतात, खूप तूर पिकते आमच्या गावाला. तर मस्त असे मी लसूण सोलून घेतला. तर मी म्हटलं आज काय बनवावं, तर अनिकेतला पण थोडंसं बरं नव्हतं आणि साहिलचं पण पोट दुखत होतं. म्हटलं चला आज मऊ भात करूयात, म्हणजे खिचडी भात. म्हणून मी लसूण सोलत होते तर रमाबाळ पण मध्ये मध्ये लोटबोट करायला आलं. मग तिला पण एक लसणाची कुडी दिली. तर ते लसूण हातात पकडते आणि त्याची शेंडी ती खात होती. म्हणते मग तोंडात कसं जात नाही. तर रमाबाळाला कोण सांगणार, हातातून सोडलं तर तोंडात जाईल ना. तर मस्त अशी फोडणीची तयारी करतच होते मी. इकडे डाळ आणि भात मी लावला होता कुकरला मिक्समध्ये. त्यात मीठ वगैरे काही टाकलं नव्हतं, कारण की म्हटलं त्यातलंच थोडंसं रमाबाळासाठी काढून ठेवावं. मस्त जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिली. त्यात मिरच्या पण टाकल्या उभ्या चिरून आणि एक टोमॅटो टाकलं चिरून. मस्त असं त्याला कलर सुटेपर्यंत तळून घेतलं. कोथिंबीर टाकली, हळद टाकली आणि त्याच्यामध्ये खिचडी भात आपला जो बनवलेला राईस होता तो त्याच्यात टाकला. मीठ अगोदर टाकलं नव्हतं म्हणून मी नंतर मीठ टाकलं आणि त्यातूनच थोडंसं रमासाठी पण काढून ठेवलं होतं. आणि मग रमा बाळाला खाऊन मी झोपवलं. ओके बाय.